नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड अल्जेब्रा चॅप्टर नंबर 4 रेशियो अँड प्रपोर्शन अँड प्रॅक्टिस सेट नंबर 4.1. ओके, सो लेट्स स्टार्ट. So let's start with the chapter number 4 ratio and proportion, गुणोत्तर आणि प्रमाण. त्याच्यापैकी आपण गुणोत्तराला सुरुवात करू. ओके मित्रांनो, इन आवर डेली लाईफ वी ऑलवेज कम्पेअर द थिंग्स विथ द सेम कॅटेगरी. एकाच कॅटेगरीच्या वस्तूंची आपण नेहमी तुलना करत असतो. जसं पैसे असतील किंवा महिने असतील, उंची असेल, माप असेल, अलग लक्षामध्ये या वस्तूंची तुलना जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला गुणोत्तराची संकल्पना शिकायला मिळते. कशी? आपण एक उदाहरण घेऊन बघूया. हॅव वन एक्झाम्पल. मार्क ऑब्टेन इन मॅथ्स आउट ऑफ 100. गणितामध्ये 100 पैकी मिळवलेले मार्क आहेत. सो वी हॅव टू स्टुडंट. सचिन्स मार्क. सो सचिन ऑब्टेन और स्कोर 60 मार्क आउट ऑफ 100 अँड नितीन ऑब्टेन और स्कोर 80 मार्क्स आउट ऑफ 100. सो आय वॉन्ट टू कम्पेअर सचिन्स मार्क विथ नितीन्स मार्क्स. ओके, so when I want to compare Sachin's mark with the Nitin's mark, म्हणजे मला सचिनच्या मार्कांची नितीनच्या मार्कांशी जेव्हा मला तुलना करायची आहे तेव्हा मी काय करणार? आता तुलना करताना मी 60 ला 80 ने काय करेल? डिवाइड करेल. ओके, सो व्हेन वी कंपेअर थिंग विथ डिव्हिजन इट इज कॉल्ड एज रेशियो. म्हणजे आपल्याला रेशियो कसा भेटतो? म्हणजे 60 ला मी 80 ने जर डिवाइड केलं, हे झाले सचिनचे मार्क, हे झाले नितीनचे मार्क. सो व्हेन आय विल डिवाइड 60 विथ द 80 आय विल गेट. ह्यांचा भागाकार केल्यानंतर मला काय भेटेल सांगा बरं मला? ओके, हे 0 0 गेले. सो 2 3 जा 6 अँड 2 4 जा 8. सो आय विल गेट 3/4 ॲज अ फ्रॅक्शन. आता याला भागाकार होणार आहे का पुढं? So this is the simplest form, and this simplest form what we have got is called as ratio. Is called as ratio. म्हणजे दोन वस्तूंची तुलना करायची. दोन वस्तू सेम कॅटेगरीची. मार्क्स म्हणजे अंकामध्ये असणारे जे मार्क्स असतात फक्त मार्क्सच पाहिजे. मार्कांची तुलना दुसऱ्या कशी उंचीशी करायची नाहीये. मग इथं दोन जे लोक आहेत किंवा दोन स्टुडंट आहेत त्या दोघांची तुलना, मार्कांची तुलना आपण अशा पद्धतीने भागाकाराने केली. मला 3/4 मिळालं. So this 3/4 in the simplest form is called as ratio. And this ratio हा जे गुणोत्तर, यालाच गुणोत्तर म्हणतो, जे आपण भागाकाराने काढलेलं असतं. या गुणोत्तराला आपल्याला 3/4 असं लिहिता येतं. So we write this ratio as 3:4 and read as 3:4 म्हणजे 3/4. 3/4. So in Marathi 3/4 असं वाचतात. इन इंग्लिश इट इज रीड ॲज 3:4. सो दिस इज व्हॉट? रेशियो. आले तुमच्या लक्षामध्ये? आता रेशियो आणि मग प्रपोर्शन काय आहे ते तुमच्या पुस्तकातल्या एका उदाहरणाने आपण समजून घेऊया की नेमकं काय असतो रेशियो आणि प्रपोर्शनचं रिलेशन. ओके, चला मग. सो लेट्स लर्न द रिलेशन बिटवीन रेशियो अँड प्रपोर्शन. ते आपल्याला पुस्तकामध्ये जे काही उदाहरण तुमचे दिले त्याच्याच आधारे आपण एक्सप्लेन करून घेऊया आणि समजून घेऊया. ओके, सो प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे काय? प्रमाण. आपण म्हणतो ना प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक गोष्ट प्रमाणात असली पाहिजे. आलं का तुमच्या लक्षात? मग त्याचा अर्थ इथं नेमका समजून घेऊया की विमल जी आहे ती टेस्टी लाडू बनवते आणि टेस्टी लाडू बनवण्याचं, ओके, विमल प्रिपेअर टेस्टी लड्डू. सो फॉर टेस्टी लड्डू विमल नीड घी, रवा अँड शुगर. ओके, मीन्स व्हॉट? तिला तूप पाहिजे, रवा पाहिजे आणि साखर पाहिजे. परंतु आपल्याला त्याचं काय दिलंय? एक प्रमाण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? प्रमाण. म्हणजे किती प्रमाणात घ्यावं. प्रमाणात दिलं म्हणजे त्याचा एक रेशिओ दिलेला आहे. 1:2, 3:2. जर या रेशिओमध्ये तिनं लाडू बनवले, हे रेशिओ, हा रेशिओ घेऊन, हा प्रमाण घेऊन जर तिनं लाडू बनवले तरच तिचे लाडू कसे बनणार आहेत? टेस्टी बनणार आहेत. ओके, वेन शी विल यूज धिस रेशिओ प्रपोर्शन देन अँड देन ओनली शी विल गेट टेस्टी लड्डू. ओके, मग ह्या रेशिओ मध्ये घ्यायचं म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला क्वांटिटी माहिती आहे का किती घ्यायची? 1:2, 3:2 हे फक्त त्या क्वांटिटीचा रेशिओ आहे. इट इज नॉट ऍक्च्युअल क्वांटिटी. ओके, रेशिओ म्हणजे काय? त्याचं संक्षिप्त रूप आहे, सिम्पलेस्ट फॉर्म आहे. म्हणजे त्या क्वांटिटीचं सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे 1:2, 3:2 आहे. मग ऍक्च्युअल मध्ये ती क्वांटिटी किती आहे
तर आपल्याला ते पुस्तकामध्ये काय दिली, बाउल म्हणजे वाट्यांमध्ये दिलेली आहे. या तिघांपैकी जर एकाचा आपल्याला क्वांटिटी माहित असेल तर बाकी किती घ्यायचं ते कळणार आहे. ओके, म्हणजे जर नेहमी आपण काय करतो, चहा घरी करताना 4 माणसाचा तुम्हाला चहा सांगितला असेल म्हणा, रोज तुम्ही 4च माणसाचा चहा करता, मग 4 माणसासाठी चहासाठी लागणारं साहित्य जे आहे, समजा तुम्ही 2 वाट्या साखर टाकताय किंवा इतर काही साहित्य टाकताय, पण तुमच्या घरी जर 14 माणसं आली अजून, मग त्यांच्यासाठी तुम्ही जे 4 माणसासाठी लागणारं साहित्य तेवढंच वापरणार का त्या प्रमाणात तुम्ही ते बदल करून आणि वाढवून करणार, जेणेकरून तुमचा चहा चांगला झाला पाहिजे, बरोबर की नाही? तसंच इथं सुद्धा आहे. इफ यू वॉन्ट टेस्टी लड्डूज 1:3:2 रेशिओ इज गिवन. व्हॉट इट मीन्स? मग वाट्यामध्ये दिलेला आहे, बाउलमध्ये दिलेला आहे, याच्यापैकी रवा त्यांनी दिलेला आहे की वी हॅव 12 बाउल्स. 12 ओके, वी हॅव 12 बाउल्स ऑफ रवा. मग रव्याच्या आपण 12 वाट्या घेतल्या तर मग साखरेच्या किती घ्यावे लागतील वाट्या, तूप किती लागेल, मग टेस्टी लड्डू बनतील. ओके, मग रेशिओचा या ठिकाणी गुणधर्म आपण वापरूया की when we multiply the whole ratio with the same number, जर आपण त्या गुणोत्तराला एकाच संख्येने जर गुणलं तर त्या रेशिओची, गुणोत्तराची किंमत बदलत नाही, म्हणजेच त्या सर्व संख्या प्रमाणात आहे तशाच राहतात. ओके, मग या ठिकाणी आपण 12 वाट्या जर रव्याच्या घेतल्या तर मग साखरेच्या वाट्या किती घ्यायच्या, हाऊ मेनी बाउल्स वी नीड ऑफ शुगर अँड घी. फॉर दॅट पर्पज आय विल मल्टिप्लाय विथ द सेम नंबर. मग तो सेम नंबर काय आहे, त्याची व्हॅल्यू माहित आहे का आपल्याला? नाही माहिती. ओके, ते आपण काढण्यासाठी काय करणार, आय विल मल्टिप्लाय धिस रेशिओ विथ के. म्हणजे मी ह्याला काय केलं, के नी मल्टिप्लाय केलं, ह्याला सुद्धा काय केलं, के नी मल्टिप्लाय केलं, ह्याला सुद्धा काय केलं, के नी मल्टिप्लाय केलं. मग रवा माझ्याकडे 3K एवढा आहे. 3K म्हणजेच आपल्याकडे आता 12 बाउल्स आहेत. किती बाउल्स आहेत? 12 बाउल्स. मग आपण या ठिकाणी के ची व्हॅल्यू काढू शकतो. कशी काढायची? सो वी हॅव 3K इज इक्वल टू 12 बाउल्स. सो आय विल गेट K इज इक्वल टू 12/3 दॅट इज 4. मग एकदा का तुम्हाला ती संख्या मिळाली की ज्यांनी आपल्या त्या रेशोला मल्टिप्लाय केलेला आहे, गुणोत्तराला गुणलेला आहे, ज्याच्यावरून आपल्या क्वांटिटीज कळतील, आपल्याला किती बाउल लागणार आहेत, किती वाट्या लागणार आहेत, म्हणजेच लगेच कळेल आपल्याला K इज इक्वल टू 4. याचा अर्थ हा जो K आहे तो म्हणजे कोण आहे? 4. हा जो K आहे 4 आहे, इथं पण 4 आहे. म्हणजे याच्यावरनं आपल्याला कळेल बघा, 4 त्रिक 12. इथं आता काय करणार मग तुम्ही, 1 into 4. सो यू विल गेट 4 बाउल्स ऑफ घी you will need when we use 12 बाउल्स ऑफ रवा. What about sugar? So 2 into 4. So we'll get 8 bowls. Okay. So here you will get 4 bowls of ghee and 8 bowls of sugar and 12 bowls of rava. Then and then only Vimal will prepare tasty laddu, otherwise she will not. म्हणजे हे जर प्रमाण राखलं कसं, म्हणजे 4 वाट्या तुपाच्या, 12 वाट्या रव्याच्या आणि 8 वाट्या साखरेच्या, तरच तुमचे लाडू कसे बनतील, टेस्टी बनतील किंवा व्यवस्थित बनतील. जर हे प्रमाण बिघडलं तर तुमचे त्या क्वांटिटीचे लाडू बनणार नाहीत. म्हणजेच काय, तर या ठिकाणी प्रपोर्शन म्हणजे प्रमाण आपल्याला कसं पाहिजे, ठराविकच पाहिजे. कसं पाहिजे, ठराविक. मग प्रमाण ठराविक म्हणजे काय, तर हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे क्वांटिटीचं, ह्या प्रमाणाचा जो रेशिओ आहे तो 1:3:2 आला पाहिजे. कसा आला पाहिजे, 1:3:2. मग तुम्ही क्वांटिटी कितीही वाढवा, म्हणजे समजा मला जास्त लाडू बनवायचे, आता मला जास्त लाडू बनवायचे म्हणजे मला 12 वाट्याच्या ऐवजी जास्त वाट्या घ्यायच्यात, मग ही जी संख्या आहे याला गुणणारी, या रेशिओला गुणणारी, ती फक्त बदला आणि त्यांनी सगळ्याला गुणा, तुमचा लगेच तुमचं प्रमाण वाढेल. त्या प्रमाणात ते लाडू तयार होतील, पण चव बदलणार नाही, तीच राहणार. जर तुम्हाला चव तीच पाहिजे असेल, लाडू चांगले झाले पाहिजे असतील, तर प्रमाण हेच ठेवावं लागेल. आणि प्रमाण म्हणजेच प्रपोर्शन जर तेच ठेवावं लागला असेल तर हे रेशिओ कायम राहायला पाहिजे. उदाहरणार्थ इथे के ची व्हॅल्यू आपण चेंज करून बघूया, 5 घेऊन बघूया. इफ यू मल्टिप्लाय 1 into 5, सो विल गेट 5 बाउल्स ऑफ घी. जर मग 5 वाट्या तुपाच्या लागल्या असतील तर इथं 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 into 5 मला 15 वाट्या रव्याच्या लागतील बघा. आणि मग साखरच्या वाट्या किती लागतील, सो 2 into 5 इज इक्वल टू 10. सो विल नीड 10 बाउल्स ऑफ शुगर हिअर. मग तुम्ही कितीही करा, समजा 100 ने गुणलं
तर 300 वाट्या लागतील. ओके, ह्याला 100 वाट्या तुपाच्या लागतील. इथं 100 निघून तर 200 वाट्या तुम्हाला साखरेच्या लागतील. म्हणजे पण प्रमाण तेच राहणार आहे. प्रमाण कसं राहणार आहे? तेच राहणार आहे. प्रमाण बदलणार नाही. 1:3 3:2 राहणार आहे. जर भागाकार केला तर 1:3 1:3 असंच प्रमाण राहणार आहे. याला म्हणतात रेशो अँड प्रपोर्शन मधलं रिलेशन. आले तुमच्या लक्षामध्ये? ओके, लेट्स लर्न प्रॉपर्टीज ऑफ रेशो म्हणजे गुणोत्तराचे गुणधर्म. फर्स्ट प्रॉपर्टीज ऑफ रेशो हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. अलग लक्षामध्ये म्हणजे आपल्याला 4.1 सोडवताना प्रॉब्लेम येणार नाही. सो द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ नंबर A and B. If you have two numbers A and B, then these numbers are written in the ratio form A:B or A/B. So when we started the video, the example of Sachin and Nitin, marks of Sachin and Nitin, when we compare and we got ratio 3/4. So that ratio is written as 3:4. तसंच इथं लिहिलं आहे A/B. मग न्यूमरेटरला A आणि B आहे. मग न्यूमरेटरला जर A असेल, सो दॅट न्यूमरेटर टर्म इज कॉल्ड एज फर्स्ट टर्म ऑर प्रीडिसिजर. A ला काय म्हणायचं? प्रीडिसिजर किंवा फर्स्ट टर्म, पहिले पद. अँड द B इज कॉल्ड एज द सक्सेसर ऑर सेकंड टर्म. म्हणजे B ला आपण दुसरे पद किंवा सक्सेसर असं म्हणतो. नाव सेकंड प्रॉपर्टी ऑफ द रेशिओ. In the ratio of two numbers, if the second term is 100, then it is known as the percentage ratio. Okay, जर आपल्याकडे दोन संख्या असतील, if we have two numbers and in these two numbers 100 is at the denominator, जर 100 छेदस्थानी असेल तर अशा रेशिओला आपल्याला काय म्हणता येईल? पर्सेंटेज रेशिओ. फॉर एक्झाम्पल, इफ वी हॅव 5 as the first term and second term is 100. ओके, मग 5/100 किंवा आपण कसं लिहितो 5:100. तर याला आपण काय म्हणतो? पर्सेंटेज रेशिओ. पर्सेंटेज रेशिओ म्हणजे ज्याचा छेद 100 असतो तो तेवढा पर्सेंटेज असतो. फॉर एक्झाम्पल 5/100 म्हणजेच किती? 5% असतं. अलग लक्षामध्ये छेद 100 म्हणले की तेवढा पर्सेंट. समजा आपल्याकडे आहे 70/100, इट इज 70%. मग ह्या रेशिओला काय म्हणायचं? पर्सेंटेज रेशिओ असतो. हा कसला रेशिओ असतो? पर्सेंटेज रेशिओ. लक्षात ठेवा. थर्ड प्रॉपर्टी, रेशिओ रिमेन अनचेंज्ड इफ इट्स टर्म्स आर मल्टिप्लाइड और डिवाइड विथ द नॉन झिरो नंबर. मी तो रूल सांगितला होता कधी? रव्याचे लाडू बनवताना विमलनं जे काय आपण उदाहरण घेतलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की व्हेन वी मल्टिप्लाय रेशिओ विथ द सेम नंबर, द व्हॅल्यू ऑफ रेशिओ डज नॉट चेंज. म्हणजे इथं तेच उदाहरण जर आपण घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये काय होतं? 1:3:2. ओके, घी, रवा अँड शुगर म्हणजे तूप, रवा आणि साखर यांचा जो रेशिओ होता त्याला आपण कुठल्या तरी एका समान संख्येनं गुणलं होतं. म्हणजे आपण क्वांटिटी काढताना समजा त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं. सो मल्टिप्लाय दिस 1/4. सो 4 1 जा 4, 3 4 जा इट इज 12 अँड 2 4 जा 8. म्हणजे आपल्याला 4 वाट्या तुपाच्या भेटल्या होत्या, 12 वाट्या रव्याच्या भेटल्या होत्या आणि 8 वाट्या साखरेच्या भेटल्या होत्या टेस्टी लाडू साठी. मग या सर्वांना एकाच समान संख्येने जरी गुणलं तरी रेशिओ कायमच राहणार आहे. अलग लक्षामध्ये का कायम राहणार आहे? कारण जर आपण याला जर भागलं, परत ह्याला जर 4नच भागलं आपण, 4 1 4, 4 1 जा 4, 4 3 जा 12 अँड 4 2 जा 8. म्हणजे रेशिओची व्हॅल्यू चेंज होणार नाही. जर आपण ह्याला मल्टिप्लाय केलं असतं 5 ने, ते पण सांगितलं. सो 5 1 जा 5, 5 3 जा 15 अँड 5 2 जा 10, तरी सुद्धा रेशिओ तोच राहिला असता. कारण परत जर आपण त्याला 5 ने भागला असतं तरी आपल्याला 1:3:2 हाच रेशिओ मिळाला असता. म्हणजे मूळ रेशिओ जो असतो तो बदलत नाही जर त्याला एका समान संख्येने गुणलं किंवा भागलं तर. सो दॅट इज व्हॉट द थर्ड प्रॉपर्टी ऑफ द रेशिओ. नाव द क्वांटिटीज टेकन इन द रेशिओ मस्ट बी एक्सप्रेस इन द सेम युनिट. ही अतिशय महत्वाची प्रॉपर्टी आहे. जेव्हा आपण रेशिओ लिहितो किंवा दोन क्वांटिटीज आपण जेव्हा रेशिओ मांडतो किंवा काढतो त्यावेळेला त्याचे युनिट सेम असले पाहिजे. युनिट सेम म्हणजे जर आपण एक क्वांटिटी रुपीज मध्ये घेतली, आपण समजा इथे 70 रुपीज अँड 50 रुपीज. फर्स्ट इफ युअर फर्स्ट क्वांटिटी इज इन रुपीज, देन when we compare with the second quantity, जेव्हा आपण दुसऱ्या राशीची त्याची तुलना करतो तेव्हा दुसरी राशी सुद्धा रुपीज मध्येच पाहिजे. अलग लक्षामध्ये म्हणजे
हे असंच पाहिजे, असं नाही चालणार. इफ युअर फर्स्ट क्वांटिटी इज 70 रुपीज अँड सेकंड क्वांटिटी इज 50 पैसे, ओके, इट will not allowed to write or compare these two quantity with these units because units are different. No, rupees and पैसे हे रुपयामध्ये आहे आणि हे पैशामध्ये आहे. मग अशा दोन क्वांटिटीची आपल्याला तुलना करता येणार नाही, रेशिओ काढता येणार नाही. सो रुपीज असेल तर रुपीज, समजा इयर असेल, इकडे समजा काय आहे इयर, तर दुसरी क्वांटिटी सुद्धा इयरच पाहिजे. एक महिना एक इयर मध्ये दिलेली, एक महिन्यामध्ये दिलेली आहे, कळलं का, तर चालणार नाही. वजन किलो मध्ये दिले, दुसरी ग्रॅम मध्ये दिले, चालणार नाही, दोन्ही किलो मध्येच पाहिजे. ओके, सो दिस इज व्हॉट द फोर्थ प्रॉपर्टी. नाव द रेशिओ ऑफ टू क्वांटिटीज इज युनिटलेस. युनिटलेस म्हणजे रेशिओ युनिटलेस असतो कधी कंपेअर करून झाल्यावर. आफ्टर कंपॅरिझन when we have a simplest form of the ratio, then this ratio is युनिटलेस. युनिटलेस कसा, इथलंच उदाहरण घेऊया बरं आपण. 70 रुपीज, 70 रुपीज, सो 70 रुपीज अपॉन 50 रुपीज कंपॅरिझन करण्यासाठी. मग रुपीज विल गेट कॅन्सल अँड यू विल गेट 70 अपॉन 50, दॅट इज 7. That is 7 upon 5. That is 7:5. So this is what. मग आता हा जो रेशिओ आला याला युनिट आलं का, नाही आलं, म्हणजेच तो युनिटलेस झाला. का, तर दोन्ही युनिट सेम असल्यामुळे ते कॅन्सल झाले आणि त्याच्यामुळे येणाऱ्या रेशिओला युनिटच शिल्लक राहत नाही. सो दिस इज व्हॉट द फिफ्थ प्रॉपर्टी ऑफ रेशिओ. सो दीज आर द 5 प्रॉपर्टीज ऑफ रेशिओ. आफ्टर दॅट वी विल लर्न प्रॅक्टिस सेट नंबर 4.1. Okay, so let's start. So let's start with the practice set number 4.1. Question number 1. From the following pairs of number, find the reduced form of ratio of first number to second number. म्हणजे खाली दिलेल्या जोड्यांपैकी किंवा खाली दिलेल्या ज्या काही जोड्या आहेत त्यांचा आपल्याला रिड्यूस्ड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये लिहायच्या आहेत. पण कसं, त्यांचा रेशिओ जो असेल संक्षिप्त रूपातील रेशिओ लिहायचा कसा, फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर, म्हणजे पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असलेलं गुणोत्तर संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं आहे. ओके, दॅट इज व्हॉट दे मीन. सो फर्स्ट पेअर इज 72 and 60. सो वी नीड टू राईट द रेशिओ ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. रेशिओ ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. सो रेशिओ of 72 to 60, that is 72:60 म्हणजेच 72 upon 60 म्हणजेच किती. ओके, याला रिड्यूस्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं आहे. लक्षामध्ये संक्षिप्त रूपामध्ये जर लिहायचं असेल तर त्याला डिवाइड करावं लागेल, म्हणजे याची तुलना करण्यासारखंच झालेलं आहे. सो डिवाइड 72 by 60. सो रिड्यूस फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी यांना कुठल्या तरी एका समान संख्येनं गुणलेला असणार आहे आणि ती संख्या भागाकारानं काढू शकतो. मग 72 ला कशाने मल्टिप्लाय केलं किंवा दोन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये असतील. ओके, सो 12 into 6 12 सख्ख 72 आणि 12 पंचे 60. सो दिस 72 इज इन द टेबल ऑफ 12 up to 6 and 60 is also in the table of 12 up to 5. So 12 will get cancelled and the remaining thing is 6 upon 5. So this is the reduced form of the ratio 72 and 60. It will be written as like this 6:5. Okay, second example 38 and 57. So 38 and 57. So we have to write ratio of 38 to 57. So how to write 38 as to 57 means 38 upon 57. So now 38 आणि 57 एकाच टेबलमध्ये जर असतील तर टेबल आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचं रिड्यूस्ड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप लिहिता येईल. सांगा बरं 38 कुठल्या टेबलमध्ये आहे,
19. 19 into 2, 38. And similarly, this 57 is also in the table of 19. 19च्याच पाड्यामध्ये आहे, परंतु 3 पर्यंत. So 19 into 3, that is 57. So 19 will get cancelled and you will get 2/3. Okay. So therefore this ratio will be written as 2:3 in the reduced form. आता याच्यानंतर याचा पुढे भागाकार होऊ शकत नाही. So that is what the simplest form or the reduced form म्हणजे संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूप म्हणजे याच्या पुढे अजिबात भागाकार होणार नाही, त्यालाच आपण संक्षिप्त रूप म्हणतो. Now third example, 52 and 78. Again write ratio of 52 to 78 or ratio of 52 with 78. कसं लिहिणार मग? Again with the same manner, that is 52/78 is equal to 52/78. Now again find out which is this table. Okay, where is the table in which 52 and 70 are merged? 78 are merged. दोन्ही कशामध्ये इन्क्लूड आहेत? So we have 26 into 2, 26 दोन्ही 52 आणि पुन्हा एकदा 26 into 3, 26 त्रिक 78. म्हणजे these two numbers are included in the same table, that is 26. So when we divide these two numbers with 26, we will get 2 and 3 as the ratio. So we have 2/3, that is 2:3 again. आले का तुमच्या लक्षामध्ये? So this is what the first question in which we have written all the pairs in the reduced form of first number to the second number. Let's move to the second question. Second question, find the reduced form of the ratio of the first quantity to second quantity. म्हणजे काय? पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी असणारं गुणोत्तर रिड्युस्ड फॉर्म मध्ये म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ओके, पण इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, while solving second question we must remember or memorize one property of ratio, that is unit should be same. ओके, म्हणजे दोघांचं, दोन नंबर दिले असतील, दोन राशी दिल्या असतील, त्या दोन्ही राशीचं युनिट मात्र कसं पाहिजे? सेम पाहिजे, एकक समानच हवं. ओके, नसेल तर ते करून घ्यायचं मग सोडवायचं. ही गोष्ट लक्षात ठेवून आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया. सो इन फर्स्ट एक्झाम्पल 700 and 308. So these are the two quantities. First quantity is 700 rupees and second quantity is also 308 rupees. Okay, unit is same. Unit same आहे, एकक समान आहे, म्हणजे डायरेक्ट सोडवायला सुरुवात करायला काय हरकत नाही. म्हणजे आपण काय करणार आहे या ठिकाणी? 700 as to 308 म्हणजे पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीची असणारं गुणोत्तर या पद्धतीने लिहिलं जातं. म्हणजे पहिली राशी जी आहे, फर्स्ट क्वांटिटी शुड बी रिटन ऑन द at the numerator and second quantity should be written at the denominator. Okay, so 700/308. आता मात्र काय करायचं? रिड्युस्ड फॉर्म करण्यासाठी डिव्हिजन गरजेचं आहे. आता एवढा मोठे डिव्हिजन करण्यासाठी थोडंसं कच्चं करावं लागणार आहे. तुम्ही डायरेक्ट भागाकार करू शकता ह्याचा. मग भागाकार करण्यासाठी थोडंसं कच्चं कामकाज करा. म्हणजेच 700 ला 308 ने जर डिवाइड करायचं झालं तर मग सिंपल काय करायचं? जर मोठा भाग जात नसेल 2 नी सुरुवात करायची. मग 2 नी ह्याला भाग जाऊ शकतो का? जाऊ शकतो, कारण तो 0 आहे तर शेवटी 8 आहे. मग 2 नी ह्याला जर भाग घातला तर किती होईल रे? ओके, एक बे त्रिक 6. ओके, 2 3 जा 6. इथं एक हातचा येईल म्हणजे 2 5 जा 10 अँड 0 विल बी रिमेन ॲज इट इज. इथं किती होईल रे? 2 1 जा 2, त्यानंतर 2 5 जा 10. ओके, अँड 2 4 जा 8. 350 भागिले किती आलं? 154. याचा भागाकार आपण परत या ठिकाणी लिहूया. किती आलं वरती? 350. 350/154. ओके, हा काय रिड्युस्ड फॉर्म नाही, याला अजून भाग जाऊ शकतो. मग अजून भाग जाऊ शकतो म्हणजे परत त्याला 2 नी डिवाइड करा किंवा डायरेक्ट इथं लिहू शकता तुम्ही. कच्चं परत एकदा आपण करूया. 2 न जर ह्याला डिवाइड केलं तर काय होऊ शकेल बघा? 2 1 जा 2, 2 7 जा 14 अँड 2 5 जा 10, बेपंचे 10. म्हणजे एक बे हात चालतं, एक आला, बेसाती 14. ओके, त्यानंतर मग इथं किती? परत एक उरला, बेपंचे 10 झाले. खाली किती उरतं बरं?
पहिल्या दोन संख्येला 2 पंचे 10, 2 पंचे 10 नाही, 2 सत्ते 14. ओके, 2 सत्ते 14, एक गेला हातच्याला इथं, परत 2 सत्ते 14, किती आलं 175/77. इथं 175/77. अजूनही याला भाग जाऊ शकतो का चेक करा. जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भाग घालवायचा आणि शेवटचे जे आन्सर येणार आहे तेच तुमचं रिड्युस्ड फॉर्म असणार आहे, ज्याला परत कशाने भाग जाणार नाही. इट इज अ सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, याला परत भाग जाण्याची शक्यता आहे. चेक करूया. 175/77 इज इक्वल टू, मग आता हे 25च्या पाड्यामध्ये आहे बघा. इन द टेबल ऑफ 25 देर इज 175. ओके, सो 25 7 जा, 25 7 जा, इट इज 25 7 जा 175 and here 11 7 जा 77. म्हणजे 7ला जर 25 पर्यंत बोललं किंवा 7ला जर 11 पर्यंत बोललं तर तुम्हाला 175 आणि 77 मिळतं. थोडक्यात काय, या संख्येला 7नी भाग दिला तर 25 आणि 11 उत्तर येतं, 7 7 गेले, म्हणजे इथं तुमचं उत्तर असणार आहे 25/11. 25/11 and the last answer is therefore reduced form मध्ये तुम्हाला कसं लिहायचं आहे 25/11 म्हणजेच 25/11. That's it for the first example. अशा पद्धतीने ह्याला सोडवायचं आहे. आले तुमच्या लक्षामध्ये, कारण भागाकार मोठा असल्यामुळे छोट्या छोट्या संख्येने भाग देत गेलं तर शेवटपर्यंत आपण असं पोहोचू शकू. आता 25/11 जे आहे त्याला पुन्हा भाग जाणं शक्य नाही, कारण 25 आणि 11 कुठल्या एका समान पाड्यामध्ये टेबलमध्ये नाहीत. ओके, सेकंड एक्झाम्पल. 14 रुपीज and 12 rupees 40 paise. Okay, look at here. The first quantity is in rupees, but second quantity is in 12 rupees and 40 paise. Okay, मग आता काय करायचं? What should we do? Equalize the units. युनिट्सला आपल्याला एकत्र करावं लागेल किंवा इक्वल करावं लागेल, समान करावं लागेल. एक तर रुपयामध्ये सगळं कन्वर्ट करा, नाहीतर पैशामध्ये कन्वर्ट करा. परंतु इथं आपली सगळी गणितं सोडवताना आपण शक्यतो काय करायचं, मोठ्या युनिटचं लहान युनिटमध्ये रूपांतर करायचं. ओके, म्हणजे पैसे इज द स्मॉल युनिट दॅन द रुपीज. ओके, सो कन्वर्ट दिस ऑल रुपीज इन पैसे. फॉर दिस पर्पज वी मस्ट नो 1 rupees is equal to 100 paise. Okay, here 1 rupees is equal to 100 पैसे हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे 1 रुपया म्हणजे 100 पैसे असतं आपल्याला माहित पाहिजे. मग 14 रुपयांचे किती पैसे होतील ते आपण काढूया. सो हियर 14 रुपीज इज इक्वल टू काय करणार आपण 14. 1 रुपयाला 100 पैसे तर 14 रुपयाला किती पैसे, तर त्याला 100 काय करायचं, गुणायचं, मल्टिप्लाय करायचं. सो यू विल गेट, किती भेटतील तुम्हाला 1400 म्हणजे 1400. ओके, 1400 काय मिळतील तुम्हाला पैसे. ओके, दिस इज द फर्स्ट कन्वर्जन. लुक ॲट हियर 12 रुपीज अँड 40 पैसे. मग आपल्या इथं काय करायचं, फक्त 12 रुपीजच कन्वर्जन करायचं. मग कसं करणार, तिथं आपण लिहूया 12 रुपीज अँड 40 पैसे. म्हणजेच कसं करणार तुम्ही, इज इक्वल टू हियर 12 into 100 प्लस हे होणार पैशामध्ये. ओके, म्हणजे 1200 पैसे, त्याच्यामध्ये परत 40 पैसे आपण मिळवायचं, म्हणजे टोटल पैशामध्ये कन्वर्जन होऊन जाईल 40 पैसे. ओके, काय होईल माहिती, यू विल गेट 1200 पैसे प्लस 40 पैसे इज इक्वल टू 1240 पैसे. सो लुक ॲट हियर युअर युनिट्स आर इक्वल नाव. एकदा का तुमचे युनिट्स इक्वल झाले की मग तुमचा रेशो चालू होईल. कसा, देअरफोर आता कशाचा रेशो, 1400 चा 1240. म्हणजेच कसा, फर्स्ट क्वांटिटी इज 1400 अँड सेकंड क्वांटिटी इज 1240. ओके, 1400 भागिले किती, परत इथं 1240. ओके, इथं भागाकार करताना काय करा, मग आता सिंपल फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी तुमचं हे वरचं 110 गेलं, राहिलं किती 140 आणि 124. जर तुम्हाला माहित असेल हे कोणत्या पाड्यात आहे तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. नसेल तर 2 ने डिवाइड करा आणि सिंपल फॉर्म मध्ये त्याला लिहून टाका. आता सिंपल फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी थोडासा कच्चा भागाकार करा.
कच्चा भागाकार तुम्ही इथं करा बरं. किती उरलं तुमच्याकडे 140 आणि खाली राहिले 124. डायरेक्ट पाडा माहित नसेल तर 2 ने डिवाइड करा. 2 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला किती मिळेल तर 70. कारण बेस 14. ओके 2 7 जा 40 अँड 0 विल रिमेन ॲज इट इज. इथं 2 6 जा 12 अँड 2 2 जा 4 म्हणजे 70 आपण किती आलं रे 62 आलं. आता ह्याला जर परत अजून तुम्हाला माहित नसेल डिवाइड करायचं तर मग परत एकदा तुम्ही काय करा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये त्याला लिहिण्यासाठी परत 2 ने डिवाइड करा. 2 ने जर याला डिवाइड केलं तर 2 3 जा 6 एक तुमचा कॅरी फॉरवर्ड येतो म्हणजे किती झालं 10 अँड 2 5 जा 10 म्हणजे 2 5 10 35 उत्तर आलं. खाली किती उत्तर येईल माहित 2 3 6 2 1 2 म्हणजे 35 भागिले 31. 35 भागिले 31. आता हे सगळं तुम्ही इथं डायरेक्टली लिहू शकता परंतु छोट्या गोष्टीसाठी काय करायचं आपण डिवाइड करून लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. युअर 140 अँड 124 विल बी रिमेन ॲज इट इज. इथं आपण परत करूया. यांचा भागाकार किती आला तुमच्याकडं 70/62 आला आणि फायनली आला 35/31. ओके आता 35 आणि 31 या दोघांना भाग जाऊ शकतो की नाही चेक करा. तर 31 ही कशी आहे मूळ संख्या आहे बरोबर की नाही प्राईम नंबर आहे तिला भाग जाणं शक्य नाही त्याच्यामुळे ती तिच्याच पाड्यात असणार आहे. इकडं मात्र ती कुठं तुम्हाला सापडणार नाही. त्याच्यामुळे दिस इज द फायनल आन्सर अँड राईट युअर फायनल आन्सर इन द रेशो फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर लिहा तुम्ही 35/31. Okay, that's it for the second example. Okay, now let's move toward the third example. Third example from question number 2, that is 5 liter and 2500 ml. Okay, this is the first quantity and this is the second quantity. ही झाली पहिली राशी आणि ही झाली दुसरी राशी. Okay, let's check their units. त्यांचं एकक समान आहे का चेक करा. Their units are not same. This is in liter and this is in milliliter. Okay, so milliliter is the smaller unit than liter. Okay, कारण मिलीलीटर पासून लिटर बनतं. मग किती मिलीलीटर पासून 1 लिटर बनतो ते माहित पाहिजे की नाही आपल्याला. ओके सो राईट हिअर 1 liter. 1 liter is equal to, okay, it's 1 liter is equal to 1000 milliliter. ओके हे आपल्याला माहित पाहिजे आणि मग आपण कन्वर्जन करूया. बरं कशाचं कन्वर्जन करायचं लिटरचं मिलीलीटर मध्ये करा. ओके कन्वर्ट द लिटर इनटू मिलीलीटर. ओके इन द स्मॉलर युनिट. हे 2500 ml आहे तसंच ठेवा याला लिटरला मात्र मिलीलीटर मध्ये कन्वर्ट करा. सो यू विल हॅव 5 लिटर. ओके 5 लिटर इज इक्वल टू 5 लिटर इज इक्वल टू एका लिटरला 1000 ml तर 5 ला किती मग 5 ला मल्टिप्लाय बाय 1000 करा किती होईल मग इट विल बी 5000 मिलीलीटर दॅट इज ml अँड दिस इज द सेकंड क्वांटिटी दॅट इज 2500 ml. नाव देअर रेशिओ. आता यांचा रेशिओ कसा लिहायचा रेशिओ लिहायचा म्हणजे यू विल हॅव 5000 ml as to 2500 ml. Okay, now write it in the ratio form in the numerator and denominator form. अंश आणि छेदाच्या स्वरूपातल्या 5000 म्हणजे पहिली क्वांटिटी वरती जाईल 2500 खालती येईल. आता मात्र त्यांचा भागाकार करा आणि आलेलं उत्तर म्हणजे संक्षिप्त रूपात रिड्यूस्ड फॉर्म मध्ये कसं लिहायचं बघा. वरचे 5चे 5 सॉरी 2 शून्य जातील 10 10 10 10. ओके विल गेट कॅन्सल. So the remaining thing is 50/25. So 50/25 25 आहे का 25 25 दोन्ही 50 म्हणजे इथे येईल वरती 2 आणि खाली येईल 1. दॅट्स इट. आता 2 आणि 1 चा भागाकार होऊ शकतो का नाही आहे त्याच राहणार. दिस इज द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ these two quantities. So your final answer is काय असेल it is 2:1. First quantity is 2, second quantity is 1 in the ratio form in the reduced form. Understood? Let's move to the fourth example. 3 years 4 months and 5 years 8 months. ओके आता हे वर्ष आणि महिन्यांमध्ये आहे. हे पण वर्ष आणि महिन्यांमध्ये आणि हे पण वर्ष आणि महिन्यांमध्ये. याच्यामधलं मग छोटं युनिट कुठलं आहे महिने. कुठला आहे इथं एन राहिला बघा MONTHS. ओके 3 वर्ष 4 महिने 5 वर्ष 8 महिने. आता एकतर ते वर्षामध्ये पाहिजे किंवा महिन्यामध्ये. छोटं युनिट कुठलं आहे महिने. महिन्यापासून वर्ष बनतं ते आपल्याला माहित पाहिजे. 1 year. ओके 1 year इज इक्वल टू
12 months. हे आपल्याला माहित पाहिजे, असतंच ऑलमोस्ट, तरी माहित असावं म्हणून लिहिलंय ते. ठीक आहे. आता पुढे काय मग, हे 3 वर्ष 4 महिन्याचं रूपांतर महिन्यामध्ये, सगळे महिनेच कन्वर्ट करून घ्या. मग 3 वर्ष आणि 4 महिने ऍड करून घ्या, किती होणार बघा बरं. सो 3 years 4 months 4 इज इक्वल टू, आता 3 गुणिले 12, 3 गुणिले एका वर्षाला 12 महिने, तर 3 वर्षाचे किती म्हणून त्याला 12 ने मल्टिप्लाय करा, प्लस त्याच्यामध्ये 4 months ऍड करा. 4 months काय करा, ऍड करा. किती भेटतील मग, 3 12 36. ओके, 3 12 12 36 अधिक 4 months. ओके, 4 months. So 36 plus 4, it will be 40 months. 40 months. 12 36 आणि हे 4 40 महिने झाले. सिमिलरली let's convert this 5 years and 8 months. 5 years and 8 months. आता काय करायचं, 5 years 1 वर्षाला 12 महिने, तर 5 वर्षाला किती, मग काय करायचं याच्यासारखं सिमिलरली 5 into 12 plus this 8 months. 8 months. Now 5 into 12, it is 60 months plus this 8 month additional. Okay, so how much, it will be 68 months. Okay, now you have same unit of these two quantities, that is 40 months and 68 months. Now their ratio of the first quantity is 40, therefore 40 as to 68. ओके, त्यांचा रेशिओ लिहायचा म्हणजे राईट 40 ॲट द न्यूमरेटर अँड 68 ॲट द डिनॉमिनेटर. ओके, सो डिवाइड दीज टू क्वांटिटीज ओके विथ द सेम नंबर. मग 40 आणि 68 आहे, 4 नी भाग जाणार यांना, म्हणजेच काय 4 10 40 आणि 4 नी जर डिवाइड केलं 17 चौक 68 होतं, म्हणजेच किती येणार 17. आता इथं उत्तर आलं 10 भागिले 17. 10 भागिले 17 या दोघांचा भागाकार होऊ शकतो का, नाही होऊ शकत. म्हणून तुमचं फायनल आन्सर काय असणार आहे, 10/17, दॅट इज 10:17. दॅट्स इट फॉर द 4th example. Let's move to the 5th and 6th example. 5th and 6th example. Let me tell you guys, 5वं आणि 6वं गणित जे आहे, कोरोना लॉकडाऊनमुळे जे काही रिड्यूस्ड केलेला सिलेबस आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये. तरी पण मी हे 2 गणित या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करतोय, कारण फक्त याच वर्षी 2 गणितं नाहीयेत. पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी परत 2 गणितासाठी वेगळा व्हिडिओ बनवू शकत नाही. त्याच्यामुळं कंटिन्यू तुम्हाला फक्त कुठपर्यंत आहेत, 4 पर्यंत आहेत ना, तुम्ही 4 पर्यंत पहा आणि सराव करा. ओके, आणि जर तुम्हाला वाटलं की हेही तुम्हाला आवश्यक आहे, समजून घ्यायला काय हरकत आहे, पुढची 2 गणितं त्याच पॅटर्नची आहेत ना, त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष दिलं तर काही हरकत नाही, फायदाच होणार आहे, नुकसान होणार नाही. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द 5th एक्झाम्पल. 3.8 kg 3.8 किलो आणि 1900 ग्रॅम. आता याच्यामध्ये स्मॉलर युनिट कुठला आहे रे, ग्रॅम. ग्रॅम पासून काय बनतो, किलोग्रॅम, बरोबर की नाही. मग याला किलोमध्ये कन्वर्ट करण्यापेक्षा ह्या संपूर्ण ह्याला कशामध्ये, ग्रॅम मध्ये कन्वर्ट करूया आपण. ओके, मग काय करणार आपण, त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे 1 किलो म्हणजे किती ग्रॅम. ओके, 1 किलो इज इक्वल टू 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. सो राईट हिअर 1 kg म्हणजे 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम असतं, हे सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. अँड देन विल कन्वर्ट 3.8 kg इज इक्वल टू 1 किलोला 1000, तर 3.8 ला किती. For 1 kg it is 1000 grams. Then for 3.8 kg it means we have to multiply 3.8 into 1000. Okay. So what will be the answer? 3.8 ला जर 1000 ने गुणलं तर 3 दशांशस्थळ पुढे जाणार, म्हणजे हे दशांशस्थळ 1 2, म्हणजे तुमच्याकडे भेटतील 3800 ग्रॅम. ओके, दिस इज द first quantity and second quantity will be remain as it is, that is 1900 gram. 1900 gram म्हणजे ही तुमची सेकंड क्वांटिटी आहे. नाव द रेशिओ ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी, पहिल्या राशीचा दुसऱ्या राशीची असणारा गुणोत्तर म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल 3800 म्हणजे 3800 ला
1900 म्हणजेच 1900. मग भागाकाराच्या स्वरूपामध्ये लिहा त्यांना. At the numerator you will have the first quantity that is 3800 divided by 1900. Now divide. आता हे दोन जे 0 आहेत they will get cancel. Okay, for the simplest form division is very simple. 19 2 जा 38. 19 2 जा 38. त्याच्यामुळे तुम्हाला इथं लगेच आन्सर भेटेल 2/1. 2/1. 19 1 जा 19. 19 19. 19 दोन्ही 38. संपलं. तुमचं उत्तर इथं झालं आणि त्याचं आन्सर असणार आहे 2:1 ओनली. ओके, दॅट इज फॉर द 5th एक्झाम्पल. हे सुद्धा तुम्ही पाहिलं तर काय हरकत नाही. नाव द 6th example. 7 minutes 20 seconds and 5 minutes 6 seconds. This is the example. Okay, नॉलेज साठी चांगला आहे. 7 मिनिटं आणि 20 सेकंद. मला सांगा मित्रांनो, 1 मिनिट किती सेकंदाचा असतो? माहित असलं पाहिजे का ना आपल्याला. सो 1 मिनिट. सो 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. आपल्याला कन्व्हर्जन मध्ये काय करायचं? मिनिटाचं सेकंदामध्ये करायचं का सेकंदाचं मिनिटामध्ये करायचं? सो वी विल कन्वर्ट मिनिट्स इनटू सेकंड. सो फॉर फर्स्ट क्वांटिटी इट इज 7 मिनिट्स 20 सेकंड. सो 7 मिनिट अँड 20 सेकंड मीन्स एका मिनिटाला जर 7 सेकंद असतील तर 7 मिनिटाचे किती सेकंद होतील? 7 मिनिटाचे किती सेकंद होतील? मग 7 ला तुम्ही 60 नी मल्टिप्लाय करा आणि त्याच्यामध्ये काय करा? 20 सेकंड काय करा? ऍड करा. ओके, सो यू विल गेट किती होणार रे? 6 42 420 सेकंड प्लस इट इज 20 सेकंड. सो ऑल टुगेदर इट विल बी 440 seconds. Okay, this is the first quantity. Now convert the second quantity into second. So 5 minutes and 6 seconds. 5 मिनिट आणि 6 सेकंद. मग इथं सुद्धा काय करावं लागेल? 5 गुणिले 60 करावं लागेल, कारण एका मिनिटाला 7 सेकंद असते. तर 5 मिनिटाचे किती सेकंद झाले? प्लस त्याच्यामध्ये 6 सेकंद तुम्हाला ऍड करावे लागतील. सो 5 6 जा 30. 5 6 30 आणि वरचं 0 300 झाले. अधिक 6 म्हणजेच टोटल तुमच्याकडे आले 306 सेकंद. नाव लुक ॲट हिअर. यू विल हॅव सेम युनिट्स टू दिस टू क्वांटिटीज. या दोन्ही क्वांटिटीला सेम युनिट आलेले आहेत. नाव द रेशिओ. फॉर रेशिओ राईट द फर्स्ट क्वांटिटी दॅट इज 440 as to 306 is equal to 440 divided by 306. आता परत प्रश्न आला भागाकाराचा. कच्चा भागाकार करून बघा आणि नंतर त्याच्यामध्ये पक्क उत्तर लिहू शकता तुम्ही त्या ठिकाणी. 440 आहे. 440 भागिले 306 आहे. 2 न डिवाइड करायला. 2 न डिवाइड केल्यानंतर उत्तर किती येऊ शकतं बघा बरं. बेदोनी 4 बेदोनी 4 वरचं 0. तसंच खाली बेक बे पंचे 10. इथं कसं आलं कळलं तुम्हाला? 2 2 जा 4 2 2 जा 4 and this 0 will be remain as it is here. 2 1 जा 2 बेक बे 1 हातच्या आला 10 झाले. बे पंचे 10 आणि बे त्रिक 6. 220 भागिले 153 आलं. याचा अर्थ ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याला 2 न भाग गेला. 2 न भाग गेल्यानंतर यू विल हॅव 220 divided by 2 into 153. Okay, and finally you will have the ratio in the form of 220 upon 153. So 153 ला आणि 220 ला कशाने भाग जाणार नाहीये. चेक करा. जर नसेल तर तुमचं फायनल आन्सर असेल 220 220 as to 153. Okay, that's it for the 6th example. Very easy. Now let's move toward the question number 3. Third question from practice set number 4.1. Express the following percentage as ratio in the reduced form. खाली दिलेले किंवा खालील शतमाने संक्षिप्त रूपात लिहा. म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहा. ओके, शतमाने म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ माहित आहे. काय बरं शतमाने म्हणजे काय? द रेशिओ इन विच द डिनॉमिनेटर इज 100. ज्या रेशिओचा छेद 100 असतो, डिनॉमिनेटर 100 असतो, त्याला आपण पर्सेंटेज रेशिओ असं म्हणतो. आता आपल्याला काय करायचं? त्यालाच फक्त सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये म्हणजे रिड्यूस्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. So first example 75 as to 100. Okay, this ratio means 75 as to 100
इन द सेन्स 75/100. छेद 100 म्हणजे हे 75% आहे. इट इज 75%. ओके, वी हॅव टू जस्ट राईट इट इन द सिम्पलेस्ट फॉर्म, मीन्स रिड्युस्ड फॉर्म. सो लुक ॲट हिअर 75. आता 75 आणि 100 फक्त मागाच्या प्रश्न क्रमांक 2 सारखंच आहे. हे प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो भागाकार केला तसाच इथं पण भागाकार करायचा आणि सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं. फरक एवढाच आहे की दीज आर द पर्सेंटेज रेशिओ. इट मीन्स दॅट डिनॉमिनेटर इज 100. मग 75/100 यांचा भागाकार कसा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये होईल बघा बरं जरा. 75ला आणि 100ला भाग जाणारी संख्या म्हणजे 25. ओके, सो 25 इंटू ओके 25 त्रिक 75 आणि खाली 25 चोक 100. याचा अर्थ तुम्हाला काय मिळालं मित्रांनो? इथं तुम्हाला मिळालं 3/4. ओके, सो धिस पर्सेंटेज रेशिओ कॅन बी इन द रिड्युस्ड फॉर्म रिटन ॲज 3:4 ओनली. दॅट्स इट. एवढंच फक्त तुम्हाला करावयाचं आहे. अलग लक्षामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज सेकंड एक्झाम्पल. व्हेरी सिम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये 44/100. सो अगेन 44/100 means 44/100. ओके, आता याला भाग द्यायचा आहे. मग भाग देताना कसा भाग देणार बरं? 2 न भाग द्या. काय येते उत्तर बघा. अलग लक्षामध्ये 2 न द्या किंवा 4 ने द्या. 4 ने भाग जायला बघा. 4 इंटू ओके 11 म्हणजे 4 1 4 4 1 4 4 1 4 4 1 4 आणि इथं 4 इंटू 25 का 25 चोक 100 आणि मग तुमचा रेशिओ काय येईल 11/25. याचाच अर्थ 11:25. सो सिम्पल. आले तुमच्या लक्षामध्ये. नाव थर्ड एक्झाम्पल. सो इन थर्ड एक्झाम्पल इट इज ओनली गिवन 6.25%. पर्सेंट साइन, पर्सेंटेजचं चिन्ह, याचा अर्थ त्याचा हाच होतो, फक्त ते तसं दिलेलं आहे. इथे जे 44 किती दिलेलं आहे 100, तिथं 100 छेद दिलाय का नाहीये, पण हे पर्सेंटेजचं चिन्ह दिलंय. या पर्सेंटेजचा अर्थ काय असतो मित्रांनो 6.25% इन द सेन्स. याचा अर्थ असतो 6.25 भागिले 100. सो दिस इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दिस पर्सेंटेज रेशिओ. अलग लक्षामध्ये पर्सेंटेज म्हणजे ज्याचा छेद 100, टक्का दिलाय मग 100 छेद असणार आहे. मग 6.25 भागिले 100 लिहिलं. आता रिड्यूस करा, परंतु वरती तुमच्याकडे डेसिमल पॉइंट आहे. तो डेसिमल पॉइंट घालवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, ॲज युजल जी मेथड असते की वरती दशांश स्थान चिन्हाच्या पुढे 2 घर आहेत म्हणजे त्याला 100 ने गुणलं पाहिजे. सो 6.25 इंटू 100 आणि खाली सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला 100 गुणिले 100, 100 गुणिले 100 असं करावं लागणार की नाही. अंशाला जर गुणलं तर छेदाला सुद्धा गुणावं लागतं. मग वरती काय तुमच्याकडे होईल रे 625, कारण 100 न गुणलं तर दशांश चिन्ह 2 घर पुढे सरकतं. डेसिमल पॉइंट विल फॉरवर्ड 2 प्लेसेस. सो खाली तुमच्याकडे किती येईल रे मग 100 गुणिले 100च राहणार आहे. 100 गुणिले 100, कारण त्याचं काही नाही झालेलं. आता भागाकार करायचा आहे. मग भागाकार करताना 625 भागिले तुमच्याकडे 100 गुणिले 100 म्हणजेच किती आहे बघा बरं 10,000 आहे. ठीक आहे, परंतु 625 आहे आपल्याकडं. 625 सगळ्यांना 25 ने भाग जाऊ शकतो, म्हणून वरती 625 ची फोड करूया. 625 ला आपण 25 न भाग घातला तर 25च उत्तर आलं. खाली मात्र तुमचे याला भाग दिला तर तुमचं काय उत्तर येईल 4 इंटू 100 इंटू 100. ते तर तसंच आहे 4 इंटू 100 नाही 4 इंटू 25, 4 इंटू 25 असं उत्तर आलं. परत 100 तसंच आहे. मग आता यातलं 1.25 जाऊ शकतं, कारण गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे ते भागाकाराचं होऊ शकतं. आता परत एकदा या ठिकाणी काय आहे बरं 25 आहे, खाली किती आहे रे 100 आहे. या 25 नी या 100ला भाग जाऊ शकतो की नाही, म्हणजेच काय होईल 25 आहे का 25, 25 चोक 100. म्हणजे उत्तर काय आलं वरती, उत्तर फक्त इथं 1 इथं 1 म्हणल्यानंतर 1/4 4 जा 16 ओनली. 4 4 जा 16 ओनली. म्हणजे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. वरती राहिलं फक्त तुमचं 1 आणि खाली फक्त राहिलेलं आहे हे 4 आणि हे 4 16. सो 1:16 इज द आन्सर ऑफ धिस थर्ड एक्झाम्पल विच इज इन द पर्सेंटेज फॉर्म. आले तुमच्या लक्षामध्ये. पुढची 2 गणितं बघूया आपण.
Fourth example, 52:100. Okay, this is the percentage ratio. So let's write 52:100 means 52/100. Okay, let us convert this in the simplest form. संक्षिप्त रूपामध्ये कन्वर्ट करायचंय. फक्त भागाकार स्वरूपामध्ये कसं लिहिता येईल, ह्याला भाग कशाने जातो तेवढंच चेक करा. ओके, आता इथं खाली 100 आहे, वरती 52 आहे, 13च्या पाड्यामध्ये 52 आहे, 13 चौक 52. ओके, 13 4 जा 52 आणि इथं 25 4 जा 100. मग इथं काय करणार आपण, 4 ने भाग जाणार त्याला, म्हणजे 4 × 13, 4 × 13, 4 न डिवाइड करा. मग 4 ने जर 52 ला डिवाइड केलं तर 13 पर्यंत तुमचा भाग बसतो आणि इथं 4 ने जर 100 ला डिवाइड केलं तर इट इज अप टू 25. ओके, याचा अर्थ फायनल आन्सर 4 4 विल गेट कॅन्सर. युअर फायनल आन्सर इज 13/25 and in the simplest form or in the ratio form it will be written as 13:25. That's it, very simple. Now look at the fifth example. Fifth and the last example from this question number 3, 0.64%. ओके, याच्या आधीच्या याच्यामध्ये आपण जे तिसरं गणित सोडवलं होतं त्याच्यामध्ये होतं बघा, है ना, पर्सेंटेजचं चिन्ह. मग पर्सेंटेजच्या चिन्हाच्या बाबतीमध्ये सोडवत असताना याला कसं सोडवणार तर 0.64, 0.64% इन द सेन्स 0.64/100. इथं टक्क्याचं चिन्ह दिलंय, याचा अर्थ ह्याचा छेद नक्कीच 100 असतो आणि तो मांडायचा. कळलं का, डिनॉमिनेटरला टक्क्याचा अर्थ छेद 100, डिनॉमिनेटरला 100 असतंच असतं. अलग लक्षामध्ये. आता मगाच्या गणितासारखं याला कन्वर्ट करून बघूया. म्हणजेच कसं करायचं, इज इक्वल टू, आता वर इथं डेसिमल पॉईंट आहे, डेसिमलच्या पुढे 2 प्लेसेस आहे, डेसिमल प्लेसेस आहेत, ते जर आपल्याला नको असतील तर त्याला 100 ने गुणावं लागणार आहे. सो 0.64 × 100 डिवायडेड बाय अगेन 100 × 100. डिनॉमिनेटरला सुद्धा 100 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय भेटलं, किती भेटलं, 0.64 ला 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर यू विल गेट ओनली 64, कारण हे 2 डेसिमल घर पुढे गेलं, 64 उत्तर आलं. म्हणजे 64 पॉईंट 0 वगैरे त्याचं काय आपल्याला देणं घेणं नाही, कारण पॉईंटच्या पुढे शून्य असेल तर ते काय बिनकामाचे असतात, काय महत्व नसतं. हां, पण डेसिमलच्या आधी जर शून्य असेल तर त्याला महत्व असतं, म्हणून 0.64 इज क्वाईट इम्पॉर्टंट. ओके, 64.0 इज नॉट इम्पॉर्टंट. सो इथं किती असते मग, 100 गुणिले 100. आता यांचा भागाकार सांगा बरं मित्रांनो काय होईल. मग सिंपल करण्यासाठी काय करायची, फोड करा 2 याच्यामध्ये, 8 8 64, 8 8 64 म्हणजे 8 × 8 आणि खाली तुमचं 100 गुणिले 100 आहे तसंच मांडा. आता या 8 ने ह्या 100 ला भाग आला आणि या 8 ने या 100 ला भाग आला, काय होतं बघा बरं. या 8 ने जर या 100 ला भाग घालायचं म्हटलं तर या दोघांना भाग जाण्याची संख्या आहे 4. ओके, सो आय विल राईट 4 × 2 into again 4 × 2, 4 2 8, 4 2 8 आणि खाली इथं 100 ला भागलं तर 4 × इट्स 25 into या 100 ला सुद्धा 4 × 25 म्हणजे या 8 ला 4 ने भागातला 4 2 8 आलं, या 100 ला 4 ने डिवाइड केलं, you will get 4 × 25. So this 4 4 will get cancel, again this 4 4 will get cancel. इकडे सुद्धा सेम, तिकडे सुद्धा सेम. मग वरती काय राहिलं रे मित्रांनो, so you will have 2 and 2, so 2 × 2 divided by remaining thing at the denominator is 25 × 25. ओके, 25 गुणिले 25 आलं खाली, कारण 4 4 गेलं, हे 25 आणि हे 25 शिल्लक राहिलेलं आहे. मग 2 2 जा 4 डिवायडेड बाय 25 × 25 किती होतं, 25 गुणिले 25 म्हणजे स्क्वेअर ऑफ द 25. इट इज 625. दॅट्स इट. 4:625 is the final answer of this fifth example in the percentage ratio in the reduced form. Understood? Let's move to the next question. Fourth question. 3 persons can build a small house in 8 days. 3 व्यक्ती एक छोटंसं घर 8 दिवसात बांधतात. ओके, टू बिल्ड द सेम हाऊस इन 6 days. तेच घर जर 6 दिवसात पूर्ण करायचं असेल, हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड. मग किती व्यक्ती लागतील, किती माणसे लागतील, हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड. ओके, मग गणित कसं आहे मित्रांनो थोडंसं समजून घ्या. आपण
व्हेरिएशनचं जे पाहिलं होतं प्रपोर्शन, डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. लेट अस सी विच टाइप ऑफ धिस प्रपोर्शन इज. कोणतं प्रपोर्शन आहे, कोणतं व्यस्त प्रमाण का समप्रमाण आहे ते आपण चेक करूया या ठिकाणी. त्याच्यासाठी आपण काय करूया इथं, लेट्स राईट आन्सर. आन्सर मध्ये आपण लिहितो काय लिहूया, डेज. ओके, सो हिअर आर युअर डेज. समजा डेज जे आहेत तुमचे ते आपण काय करूया, एक्स मानूया. काय मानूया, तुमचे डेज एक्स मानूया. आणि त्याच पद्धतीनं तुमच्याकडे जे पर्सन्स आहेत, ओके, नंबर ऑफ पर्सन्स, ओके, ते समजा आपण काय करूया, वाय मानूया. काय म्हणूया, वाय. मला सांगा 3 persons can build small house in 8 days. So we have 8 days. 8 days. मग 8 दिवसामध्ये जर घर पूर्ण करायचं असेल तर हाऊ मेनी पर्सन्स वी रिक्वायर्ड, 3 पर्सन. ओके, सिमिलरली टू कंप्लीट द सेम हाऊस इन 6 days. हाऊ मेनी डे, 6 days. 6 दिवसात जर तुम्हाला ते पूर्ण करायचं असेल तर माणसं किती लागतील. लेट इट बी एम और लेट इट बी एक्स, इथं वाय घेतलंय, पी किंवा काय पण म्हणा. लेट इट बी पी किंवा एम माना. साधी गोष्ट काय म्हणा त्याला, एम माना. म्हणजे 8 दिवसामध्ये 8 दिवसासाठी घर बांधण्यासाठी 3 व्यक्ती लागतात आणि 6 दिवसासाठी आपल्याला एम लागले. मग विचार करा बरं, 8 दिवस जर काम करायचं असेल तर 3 व्यक्ती लागतात. मग तेच काम जर आपल्याला 6 दिवसात पूर्ण व्हायचं असेल तर व्यक्ती वाढणार की नाही. ओके, जर व्यक्ती वाढत असतील तर हे कोणतं प्रपोर्शन आहे, विच प्रपोर्शन इज दिस. सो दिस इज द इनवर्स प्रपोर्शन बिकॉज हिअर days are 8 and persons are 3, and if days are reduced then persons will increase. ओके, मग इथं आपल्याला कोणतं व्हेरिएशन आहे, कोणतं प्रपोर्शन आहे हे बघितल्यानंतर कळेल. मग आपल्याला कळालेलं आहे की विच प्रपोर्शन इज दिस. दिस इज द इनवर्स प्रपोर्शन. फक्त आपल्याला इथं मांडून लिहावं लागेल. हिअर नंबर ऑफ days decreases, number of day decreases, hence automatically number of persons will increases, hence number of persons will increases. if this is so, जर हे असं असेल की दिवस जे आहेत कमी झाले म्हणून लोकांची किंवा माणसांची संख्या जर वाढत असेल, therefore it is a example of inverse proportion. हे कुठलं प्रपोर्शन आहे, इनवर्स प्रपोर्शन. जर हे इनवर्स प्रपोर्शन असेल, इफ इट इज इनवर्स प्रपोर्शन, मग इनवर्स प्रपोर्शन मध्ये काय असतं, मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतं. म्हणजे गुणाकार कसा असतो, स्थिर असतो. याचा अर्थ ह्या 2 राशींचा गुणाकार स्थिर असायला पाहिजे. म्हणजेच आपण काय करूया, एक्स आणि वाय चा गुणाकार जो असतो तो स्थिर असायला पाहिजे. म्हणजेच कसा असायला पाहिजे, 8 त्रिक 24 आणि ह्या दोघांचा गुणाकार येईल 6m. तो मात्र कॉन्स्टंट असला पाहिजे. बरोबर की नाही. मग इथं आपल्याला वाक्य टाकावं लागेल. फक्त काय टाकायला लागेल, इफ इट इज द एक्झाम्पल ऑफ इनवर्स प्रपोर्शन, देन in inverse proportion, in inverse proportion multiplication of two quantities, is constant. जर हे इनवर्स प्रोपोर्शन असेल तर 2 क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन कसं असतं, कॉन्स्टंट असतं. मग या ठिकाणी 2 आपल्याकडे क्वांटिटीज आहेत डेज आणि पर्सन मध्ये. 8 त्रिक 24 आणि 6 गुणिले m 6m. आणि मग इथं आपल्याला सोडवता येईल. देअरफॉर मग 24 किंवा 6m इज इक्वल टू 24. ओके, म्हणजे हा गुणाकार कॉन्स्टंट आहे. म्हणजेच कसा आहे, इक्वल आहे. कसा आहे, इक्वल आहे, स्थिर आहे. याचा पण गुणाकार तोच आणि याचा पण गुणाकार तोच आला पाहिजे. मग तो
अशा पद्धतीने लिहायचा, कारण त्यांचा गुणाकार स्थिर असेल याचा अर्थ या दोन क्वांटिटी कशा असतील, सेम असतील. परंतु आपल्याला त्याच्यातली एक क्वांटिटी माहित नसल्यामुळे, पर्सनवाली क्वांटिटी माहित नसल्यामुळे आपण तिथं एम घेतलेला आहे. सो हियर एम इज इक्वल टू 24/6 अँड हेन्स एम इज इक्वल टू किती रे मग साइन चौक 24. एम इज इक्वल टू 4. एम इज इक्वल टू 4. याचा अर्थ 8 दिवस, जर 3 माणसांना 8 दिवसामध्ये घर कंप्लीट होत असेल तर 6 दिवसामध्ये 4 माणसं लागतील तेच घर कंप्लीट करण्यासाठी, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तो फायनल आन्सर तुम्हाला काय लिहावा लागेल, therefore to build the same house in 6 days, therefore to build the house in 6 days 4 persons, किती 4 persons are required. ओके, हे झालं त्याचं फायनल आन्सर अँड दिस इज व्हॉट द क्वेश्चन नंबर 4. ओके, सो this video will be the lecture 1 for 4.1. In the next video, lecture number 2, we will see the remaining questions, that is 5th, 6th, 7th and 8th. Okay, till then, Jai Hind, Jai Maharashtra.